नगर दक्षिणचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत। राहुरीमध्ये सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडला असं भाष्य केलंय। नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगत असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि त्याचाच थेट परिणाम विकास कामांवरती झाल्याचं विखेंचं म्हणणं आहे। तसंच मी मेंदूचा डॉक्टर आहे, परंतु राजकारणामध्ये आलो आणि माझाच मेंदू खराब झाला अशी टिप्पणी देखील सुजय विखेंनी केली। तर त्यांच्या या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी टोला लगावला। आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू। तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो। मला कोणाचाही अपमान करायचा नाही। तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेल्या तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही। आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही। म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज, की त्यांचे माजी खासदार कोणावर खापर फोडायचं, सत्ता तर आपली आहे, सत्तेत दुर्दैवाने त्यांचंही चालत नाही। आणि विखे पाटील साहेब तसे अनुभवी नेते असताना त्यांना 1/3 ह्याचं मंत्रालयाचं त्या ठिकाणी मंत्री केलेलं आहे। मी तुम्हाला अगोदरही बोललो, असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो आणि इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला, किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली। क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचं बाय प्रोडक्ट हे डांबर असतं। दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली। तर हे फार मोठं लिंक आहे, पण आता हे कोणाला समजून सांगणार, म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे। मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी तेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला, आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले। 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उरकून टाकलं। नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला, पण काय जमलं नाही मला बनायवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही। जे काम ग्रामपंचायतीच्या शिपाईचं औषधी फवारणी ते जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काय निवडणूक लढवायची का? एका बाजूला तुम्हीच म्हणता की राजकारणात आल्यानंतर तुमचा मेंदूला थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालाय। तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही, तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे। भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू आणि लोकांच्या हितासाठी काम करू। आणि हे जे भाजपचे मेंदू खराब झालेले लोक आहेत त्यांच्या विरोधात आपण एकत्रित लढायचं असेल तर नक्कीच लढू। त्यांना काय वाटतं किंबहुना त्यांची काय भावना असेल हे मला माहिती नाही। त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे। त्यांना वाटत असेल की माझ्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे तर मीडियामध्ये न जाता त्यांनी मला फोन लावावा, मी त्यांच्याशी बोलू शकतो। रस्त्याचे विषय असतील किंवा इतर काही विषय असतील, आम्ही समन्वय करून काम केलं, कारण की विकासामध्ये पक्ष नसतो। तर त्यांना असं काही वाटत असेल, मला त्यांच्याकडे बोलवण्याचं काही त्यांची इच्छा असेल किंवा त्यांची भावना असेल तर ते मला त्यांनी मोबाईलमध्ये संपर्क करावा।